शुभप्रभात विद्यार्थ्यांनो. मराठी पाठ्यपुस्तकातला बघता बघता भाग 4 आपण अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे. भाग 1 पूर्ण झालेला आहे. भाग 2 मधील चुडीवाला हा पाठ फक्त वगळलेला आहे अभ्यासक्रमातून. भाग 3 मधील रंगसाहित्याचे जगणं कॅक्टसचं हे 2 वगळलेले आहेत पाठ. भाग 4 मधील बीज पेरले गेले हा पाठ वगळलेला आहे. बाकी सगळे भाग 3 पूर्ण झालेत. भाग 4 मधील हिरवगार झाडासारखं ही कविता आज आपण बघणार आहोत. लक्षात आले? नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक छानपैकी कविता आहे तुम्हाला, हिरवगार झाडासारखं. म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे तर झाडासारखं. आता याचं पूर्वज्ञान तुम्हाला माहिती आहे, म्हणजे झाडासारखंच का वागलं पाहिजे माहिती आहे. झाडांचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. झाडं असण्याचे फायदे माहिती आहेत. झाडांची संख्या कमी झाल्यामुळं झालेलं नुकसान पण तुम्हाला माहिती आहे. आणि मग या कवितेच्या परिचयामध्ये तेच सांगितलं की आपण कसं वागलं पाहिजे तर झाडासारखं वागलं पाहिजे. आणि झाडं ही सजीव आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे. लक्षात आलं? तर आपण सुरुवात करूया आधी. हिरवगार झाडासारखं याचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. त्यांचा जन्म 1950 साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 2005 साली झालेला आहे. ते अत्यंत संवेदनशील कवी आहेत. संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह. निसर्गाच्या प्रती, निर्जीव वस्तूंच्या प्रती, व्यक्तींच्या प्रती ते अतिशय संवेदनशील आहेत, हळवे आहेत. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आता ही जी कविता आहे हिरवगार झाडासारखं, ही कवितासुद्धा पूर्ण झाले आहे या कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे. लक्षात येते? आता ह्या कवितेचा परिचय बघा. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत, झाडांसारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिलेला आहे. मी तेच म्हटलं, वर्षाच्या सुरुवातीलाच एक छान संदेश दिलेला आहे तुम्हाला. झाडं कशी असतात? सहनशील असतात बघा. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये ती झाडं जे काही चटके बसत असतील, जास्त पाऊस बसत असेल, थंडी वाजत असेल तर ते सहन करतात. दातृत्व आहे. झाडं आपल्याला भरभरून देतात. फळं, फुलं, ऑक्सिजन सगळं देत असतात. लक्षात आलं? तर त्यांच्याकडे दातृत्व हा गुण आहे. सहकार्याची वृत्ती आहे, ती आपल्याला मानवजातीला तर जास्त सहकार्य करतात. शिवाय बघा तुम्ही, आजूबाजूला जरी झाडं असतील छोटी मोठी तरी ती एकमेकांना सहकार्य करतात, त्रास देत नाहीत. किंवा कठीण प्रसंगात घट्ट पाय रोवून ठेवण्याची वृत्ती असते. म्हणजे समजा मुसळधार पाऊस पडत असेल तरी पण त्यांची जी घट्ट मुळं असतात ती जमिनीच्या खाली रोवून ठेवतात. मग कितीही अवघड प्रसंग असला तरीसुद्धा पाय घट्ट रोवून ठेवण्याची जी वृत्ती आहे ती कुणाकडे आहे? झाडांकडे आहे. आणि जर आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल तर हे सगळे त्यांचे गुण आपल्याला अंगी बाणवले पाहिजेत, म्हणजे आपण अंमलात आणले पाहिजेत. मग आपण काय केलं पाहिजे? समजा आपल्याला थोडाफार त्रास असेल तर तो सहन केला पाहिजे. लक्षात आलं? आपण दुसऱ्याला दातृत्व, आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. परोपकाराची वृत्ती पाहिजे आपल्याला, मग आपल्याला आनंद मिळणार आहे. नुसता हॅपी न्यू इयर म्हणून आनंद मिळणार आहे का स्टुडंट्स? नाही मिळणार. म्हणजेच काय? आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे काही ना काही. त्याच्यानंतर एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि मग मात्र काय होणार आहे? आपलं जीवनसुद्धा आनंदी असणार आहे. आणि झाडांसारखं आपण नेहमी प्रफुल्लित पाहिजे. प्रफुल्लित पाहिजे म्हणजे उत्साही पाहिजे. असं मरगळलेलं नको. कुठलंही काम सांगा, काही सांगा तर एकदम आपण उत्साह पाहिजे. आणि असा मोलाचा संदेश या कवितेतून आपल्याला मिळणार आहे. लक्षात आलं? कवींचा परिचय, कवितेचा परिचय झाला. आता फक्त पहिल्या 4 ओळी आज बघूया आपण. उद्या मात्र सलग कविता बघायची आहे. समजते? मुद्दाम तास नसला तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे, कारण आपल्याला पोर्शन पूर्ण आता केला पाहिजे. समजते का? तर समजलं तुम्हाला? आणि झाडं मला वाटते सगळ्यांनाच प्रिय आहेत. झाडं तुम्हाला सगळ्यांना प्रिय आहेत. 4 ओळी बघा. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत, धारण करून तपश्चर्या करत, पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. बघा, आता फक्त ह्या 4 ओळींचा अर्थ आपण बघूया. ऋषीमुनी सगळ्यांना माहिती आहे, आपली संतांची परंपरा आहे, ऋषीमुनींची परंपरा आहे. तर
लक्षात आलं की नाही? तर जॉर्ज लोपिस असं म्हणतात की झाड कसं असतं, अचल असतं. अचल म्हणजे स्थिर असतं, हलत नाही ते. ते एका ठिकाणी काहीही न बोलता अढळ उभं असतं. बघा तुम्ही वडाचं झाड घ्या, आंब्याचं झाड घ्या, कोणतंही झाड घ्या, नारळाचं झाड घ्या, ते कसं असतं, ऋषीमुनींसारखं ध्यानस्थ असतं. म्हणजेच ज्याप्रमाणे ऋषीमुनी कसे बसलेले असतात, तपश्चर्येला बसलेले, ऐकलेलं आहे तुम्ही आता हे गोष्टींमध्ये वगैरे ऐकलेलं आहे बघा, की ऋषीमुनी जसे तपश्चर्याला ध्यान लावून बसतात. ध्यान लावणे म्हणजे डोळे मिटून शांत बसणे. लक्षात आलं? त्याचप्रमाणे झाड देखील मौन व्रतात उभे असते. मौन व्रत म्हणजे काहीही न बोलण्याचं व्रत. व्रत म्हणजे संकल्प, मौन म्हणजे काहीही न बोलणं. समजतंय? मग ज्याप्रमाणे झाड ऋषीमुनी ज्याप्रमाणे ऋषीमुनी तपश्चर्येला ध्यान लावून बसतात, त्याचप्रमाणे झाडसुद्धा मौन व्रतात म्हणजे काहीही न बोलता उभं असतं. आता काहीही न बोलता म्हणजे काय, त्यांच्यावर कोणत्याही परिणामांचा काय होत नाही, परिणाम होत नाही. समजते? बाह्य गोष्टी ज्या असतात, म्हणजे मी तेच आत्ता म्हटलं तसं तुम्हाला, की पाऊस आहे, ऊन आहे, थंडी आहे, याचा त्यांच्या उभं राहण्यावर, त्यांच्या व्रतावर झाडांच्या काहीही परिणाम होत नसतं. ते बिनतक्रार सगळ्या गोष्टी सहन करत असतं. समजते? धारण करून तपश्चर्या करत म्हणजे ज्या काही बाह्य गोष्टी असतात, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, किंवा कुणी दगड मारला किंवा कुणी काही आणखी दुखापत केली झाडाला, तरीसुद्धा ते न तक्रार करता शांतपणे ते ध्यानस्थ बसलेलं असतं, तपश्चर्या करत असतं. समजतं का तुम्हाला? म्हणजे पक्षी येतात जातात, झाडांच्या मुळावर कधी कधी घाव बसतात, कधी कधी पानगळ होते. बघा आत्ता तरी बघतायच तुम्ही, झाडाची पानं सगळी काय झालेली आहेत, गळून पडत आहेत, पण झाड मात्र व्रतस्थ आहे. झाड स्थिर आहे, झाड सहनशील आहे. म्हणजेच काय, आत्ताचा कठीण प्रसंगात सुद्धा ते पाय घट्ट रोवून ध्यानस्थ ऋषींसारखे शांत आहेत. म्हणजेच ती सहनशील आहेत. आणि आपण सुद्धा असा मार्ग अनुसरला पाहिजे. आपण सहनशील पाहिजे आणि काहीही गोष्टी आजूबाजूला घडल्या तरी त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होता कामा नये. लक्षात आलं? पुढच्या 2 ओळी बघा. पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं. आता बघा, पक्षी झाडांवर सतत येत असतात, बरोबर? पक्षी झाडांवर सतत येत असतात, घरटे बांधून राहतात. काम झालं की काय करतात, पक्षी निघून जातात. लक्षात आलं की नाही? फळं खातात, खाऊन दुसरीकडे उडून जातात, परंतु तरीसुद्धा झाड त्यांना निवारा देतं, आसरा देतं, अन्न देतं. ते असं नाही म्हणत की तुम्हाला गरज पाहिजे तेव्हा तुम्ही येणार आणि मग निघून जाणार, असा अविचार करत नाही. त्यामुळे पक्षी ॲक्च्युली झाडांचे कुणीच नसतात, पण झाड मात्र त्यांचं असतं. म्हणजे काय, पण ज्या वेळेला खूप पाऊस पडत असेल, अन्नाची गरज असेल किंवा घरटं बांधायचं असेल, तेव्हा मात्र पक्ष्यांना असं वाटतं की झाड आपलंच आहे. लक्षात आलं? हे झाड काय करतं, पक्ष्यांना निवारा तर देतच, अन्न तर देतच, पण ऊन पावसापासून रक्षणसुद्धा करतं. पण जेव्हा झाडावर घाव बसतात तेव्हा मात्र तुम्हाला माहिती आहे, पक्षी सगळे उडून दूर जातात निघून. म्हणजे ज्या वेळेला झाडांवर दुःखाची वेळ येते, प्रतिकूल परिस्थितीत झाड उभं असतं, त्यावेळेला मात्र हे पक्षी काय करतात, तिथून निघून जातात. परंतु झाड मात्र काय करतं, हिरवगार असताना पक्ष्यांना कधी अडवत नाही आणि आसरा नाकारत नाही. असं नाही म्हणत तुम्ही त्यावेळेला आमच्या मदतीला होतात का, हे सगळे माणसांचे विचार आहेत, सुज्ञ माणसांचे विचार आहेत. म्हणून असं आमच्या वेळेला मदत केली का, नाही, मग आता तुमच्या वेळेला नाही, हे सगळं आपल्याकडे आहे. पण झाडं मात्र तशी करत नाहीत. लक्षात आलं? जरी समजा त्याच्यानंतर पक्षी आले तरी त्यांना आसरा देतच. आणि म्हणूनच पक्षी झाडांचे कुणीही नसतात, पण झाड मात्र त्यांचं असतं. लक्षात आलं स्टुडंट्स? हे तुम्हाला 4 ओळींचा अर्थ समजला? मौन म्हणजे न बोलणं, व्रत म्हणजे संकल्प, तपश्चर्या म्हणजे ध्यानधारणा, शब्दांचे अर्थ समजले, आणि ध्यानस्थ म्हणजे व्रतस्थ. ओके, पुढच्या ओळींचा अर्थ आपण पुढील तासाला बघूया. धन्यवाद.